संगनायकला विनंती आहे लवकरात लवकर आपलं क्षेत्ररक्षक सजवून घ्यायचं आहे. अजून एक सामना खेळवायचा आहे. हॅलो माहिती पुरस्कृत महेश 11 क्रिकेट क्लब आयोजित भव्य ओव्हरआर्म क्रिकेट स्पर्धा माळंगे चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 प्रमुख आयोजक प्रवीण थोळ, नरेश थोळ, अमित थोळ, संदेश थोळ, विकी गुरव, सिद्धेश मांडवकर, विशाल शिंदे, सॅमसंग चंदूरकर, राज गजने तसेच विकास तावडे, शिवसेना शाखा माळंगे नातोंडे शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख श्रीधर थोळ, विकी गुरव, संदेश थोळ, विकास थोळ तसेच कार्यकर्ते मनोहर थोळ, विश्वास थोळ, रामकृष्ण तोसकर, दिगंबर पाटील, विद्याधर गोगटे, विजय बोलिये, विलास गजने, महेश गजने, शांताराम चंदूरकर, प्रशांत गुरव, सुयोग थोळ, प्रज्योत मिरजुळकर, सर्वेश शिंदे, प्रतीक थोळ, संजित थोळ, सुरेंद्र थोळ, दिनेश थोळ, अनिल थोळ, समीर मिरजुळकर, अक्षय थोळ, रविदादा गुरव, रवी शिंदे, प्रकाश लाखन, चंद्रकांत चंदूरकर, सुयोग थोळ, भाजपा माळंगे नातुंडे प्रमुख कार्यकर्ते भाई शिंदे, मिलिंद गुरव, मंगेश गोळेकर, दीपक बिरजे, नानासाहेब शिंदे, संतोष गोळेकर, विनायक गोळेकर, अभि शिंदे, विलास वारेशे, वसंतजी नेने, संजयजी गोगटे यांचं यासाठी या आयोजनासाठी योगदान लाभलेलं आहे. तरी सर्वांचं धन्यवाद कमिटीकडून. मावळंगे चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 मावळंगे चॅम्पियन्स ट्रॉफी 2024 या क्रिकेट स्पर्धेमधील आजचा तिसऱ्या दिवशी दिला 6वा सामना घोडेवाडा वर्सेस दत्तकृपा रानपार. यामध्ये नाणेफेकीचा कौल घेत दत्तकृपा रानपार संघाने प्रथम फलंदाजी स्वीकारले आणि क्षेत्ररक्षणाने पाचारण केले. ते घोडेवाडा संघाला वैयक्तिक कोट्यामधील पहिल्यांदा संघाकडून पहिला षटक येतोय तो आनंद पंचांच्या डाव्यासाठी मारा केला. स्ट्राईक होतो कौस्तुभ हलके सेकंदाला एक धाव मिळणार निश्चितच. डबल धावचा पुकार होतो. डबल धाव पूर्ण होते. 2 धावांची संघाची खातं खोलते. धाव संख्या झाली ती 2 बिनबाद 2. अमेश नॉन स्ट्राईकला तो अमेश स्ट्राईक आहे तो कौस्तुभ. सुंदर अशी फलंदाजी केली होती. आधीच्या सामन्यामध्ये पाहायला मिळाली होती. 3 षटकार निघाले त्याच्या बॅटमध्ये. पुन्हा एकदा आनंद पंचांना परकून टाकले चेंडू हलके सगळं एक कॅच जेलबाद होऊ शकतो. फलंदाज बाद गाडी घरात बॅक टू पॅव्हलियन.
मैदानामध्ये कौस्तुभीची जागा घेण्यासाठी सुंदर असा एक महत्वाचा बळी म्हणावा लागेल. कौस्तुभच्या स्वरूपात टिपीला आनंद आपल्या गोलंदाजीमध्ये. पुन्हा एकदा आनंद आपल्या गोलंदाजी मार्कवर 8 ते 10 फलंदाजांना पंचांच्या डावीसाठी मारा करतो. स्ट्राईकला येतो केतन, एक नवीन उजव्या हाताचा फलंदाज मैदानामध्ये. पहिलं षटक, अजून षटकामधील 4 चेंडू बाकी. पुन्हा एकदा पंचानं पार करून टाकले चेंडू. सुंदरसा फटका म्हणावा लागेल. हलकेसे कटवलाय ऑफ साईडला. एक धाव मिळणार. खराब असा थ्रो म्हणावा लागेल. दुसऱ्या धावसाठी पुकार. 2 धावा पूर्ण होताना धाव संख्या आली ती 4. एक गडी बाद 4. अजूनही षटकामधील 3 चेंडू बाकी. अजूनही षटकामधील 3 चेंडू बाकी. पुन्हा एकदा सुंदर गोलंदाजी म्हणावं लागेल. यॉर्कमध्ये चेंडू. कोणती धाव नाही, कोणतं नुकसान नाही. चेंडू देतो तो डॉट बॉलच्या स्वरूपामध्ये. अजूनही षटकामधील 2 चेंडू बाकी. सुंदर गोलंदाजी करताना आनंद आपल्या संघासाठी. एक महत्वाचा बळी टिपलेला येतो कौस्तुभच्या स्वरूपात. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकलेला चेंडू. पुन्हा एकदा ऑफसाईडच्या हलकेसा कटवलाय चेंडू. एकच धाव मिळते. एका धावण्याची संघ धावसंख्येत वाढ. धावसंख्या ती 5. एक गडी बाद 5. अमेश सुंदर गोलंदाजी. स्लोअर पद्धत चेंडू होता. हलकेसा कटवलाय. षटक संपतंय. पहिल्या षटका संपत धावसंख्या ती 6 धावा. एक गडी बाद 6. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते घोडेवटार संघाकडून. पंचांच्या डाव्यासाठी मारा करेल गौरव. स्ट्राईकला येतो सुगंध. सुदेंदू. बाबू. सुंदरसा चेंडू म्हणावा लागेल. एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. पंचाने वाईट घोषित केलेला. अतिरिक्त स्वरूपात धाव मिळते. धावसंख्येत भर. धावसंख्या आली ती 21. अजूनही 6 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा गावरांग. सुंदरसा चेंडू म्हणावा लागेल. आता मात्र पुरेवर भरून काढलेला चेंडू. पंचाने फेटाळलेला. वाईट मागण्याचा प्रयत्न करतो फलंदाज. मात्र पंचाने फेटाळलेला चेंडू होतो यशस्वीच्या हातामध्ये. कोणती धाव नाही. चेंडू सुरक्षित. धावसंख्या ती 21. पुन्हा एकदा पुढे मारण्याचा प्रयत्न केला होता. सुंदर असं यशस्वी म्हणावं लागेल. फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन. बाबू. आणि 9 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 9 धावा. सुंदर असा सामना पाहायला मिळतोय. दत्तकृपा रणपार वर्सेस घोडेवटार. चिन्मय घोडे नवीन फलंदाज मैदानामध्ये. 4 चेंडू आणि 9 धावा. बघूया आपल्या फलंदाजीमधून या 4 चेंडू मध्ये आपल्या संघाला विजय करतात का चिन्मय. एक मजबूत असा षटकार पाहायला मिळतो का पाहूया चिन्मयच्या बॅट मधून. पुन्हा एकदा गावरांग. सुंदर अशी गोलंदाजी. एक त्याला लाईन मिळालेली आहे. आपल्या लाईन मध्ये कोणत्या प्रकारची गोलंदाजी करतो पाहूया. 8 ते 10 फलंदाजांना पंचांच्या डाव्यासाठी मारा करताना स्ट्राईकला येतो नवीन फलंदाज चिन्मय. पुन्हा एकदा पंचांना पार करून टाकला चेंडू. पुढे मारण्याचा प्रयत्न. फलंदाज बाद. बॅक टू पॅव्हलियन.
सुंदर गोलंदाजी गौरांगाची. आपल्या संघासाठी 3 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा पंचांच्या डावासाठी मारा करताना सुंदरसा चेंडू बनावा लागेल. एसटीचा खूपच बार चेंडू पंचांनी वाईट घोषित केला. अतिरिक्त स्वरूपात 1 धाव मिळताना या धावेनुसार संघाच्या धावसंख्येत वाढ. धावसंख्या आली ती 22. आम्ही सुंदर चेंडू मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. बघूया झेल होतो काय. 1 धाव मिळेल निश्चितच. एका चौथ्या धावेवर समाधान मानावं लागतंय. धावसंख्या आली ती 23. अजूनही 2 चेंडू 7 धावा. 2 चेंडू आणि 7 धावांची आवश्यकता. स्ट्राईकला येतो आता मात्र चिन्मय. पुन्हा एकदा गौरांग पंचांना पार केलेला चेंडू फुलटा फुल चेंडू म्हणावं लागेल. एक चोटी निश्चितच सुंदर अशी क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. निकेत तोडणकर येत आणि फलंदाज बाद. चिन्मय बाद होतोय. धावबाद सुरुवात. जिंकलेलं सांगितलं हार्दिक धन्यवाद. हॅलो दत्तकृपा अंतर संघ हा विजय झालेला. जिंकलेल्या संघाचं हार्दिक अभिनंदन. पराजित संघाला पुढच्या फेरी निमंत्रण. धन्यवाद. यापुढे होणारा सामना दत्तकृपा अंतर वर्सेस भाटेवाडी